पण आवाज लोकशाहीमध्ये पाहणार आहोत लातूरमधील नागरिकांच्या समस्या। लातूर शहरातील कचऱ्याची समस्या। लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढतानाच पाहायला मिळते। अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग आपल्याला पाहायला मिळत आहेत। महानगरपालिकेकडून कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्यामुळे नाईलाजास्तव नागरिक हे कचरा रस्त्यावरती फेकून देत आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठाले ढीग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। याचप्रमाणे लातूर शहरातील हॉटेलची संख्या सुद्धा जास्त आहे आणि हॉटेलचा सुद्धा कचरा या ठिकाणी टाकला जातो। त्यामुळे सर्वत्र या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे अनेक नागरिकांचा आरोग्य जे आहे ती या ठिकाणी धोक्यात आलेला आहे। वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार करून सुद्धा महानगरपालिका या कचऱ्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप सध्या नागरिक करत आहेत। अनेक ठिकाणी तर अज्ञानाकडून कचरा पेटवला जातो, त्यामुळे हवेचं सुद्धा या ठिकाणी प्रदूषण होतंय। त्यामुळे वयोवृद्ध नागरिक असतील किंवा लहान विद्यार्थी असतील यांचं सुद्धा आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलं आहे। यामुळे अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील या ठिकाणी सुद्धा कचऱ्यांचे मोठमोठाले ढीग लागलेले आहेत। त्यामुळे शाळेतील लहान मुलांचं सुद्धा आरोग्य या ठिकाणी या कचऱ्यामुळे धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे महानगरपालिकेनं लक्ष द्यावं आणि हा कचरा संकलन करावं अशीच मागणी सध्या लातूर शहरातील नागरिक करत आहेत। अहो, कचऱ्याची समस्या एवढी निर्माण झाली आहे की 3-3 महिने कचरा उचलत नाहीत आणि गटारीसुद्धा काढत नाहीत आणि काढलं तर ते तसेच पडून राहतात, उचलत सुद्धा नाहीत। पाण्याची समस्या, झाडलोट नाही अजिबात। इथं ह्या बघायला सुतमेर रोडला तयार नाही, घंटागाडी येत नाही। या कचऱ्यामुळं आपणाला हे महानगरपालिकेच्या गाड्या वगैरे ट्रॅक्टर वगैरे ती काही कमी असल्या कारणास्तव कचरा घेऊन जात नाहीत आणि कचऱ्याचा मोठा ढिगारा झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळा असंही निदर्शनास आलेलं आहे की तो कचरा पेटवून दिला जातो आणि त्या माध्यमानं हवेचं प्रदूषण होतंय आणि मग जे काही वयोवृद्ध वगैरे लोक आहेत, लहान लेकरं आहेत, त्यांना श्वास घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्रास होतोय। एवढी दुर्गंधी इथे आहे। डेंग्यूचे प्रमाण आले, त्याच्यात तापीचे प्रमाण आले, सगळंच आलं याच्यामध्ये। मेन गोष्ट कर्मचाऱ्याचं थोडं लक्ष राहायला पाहिजे, वरिष्ठांना पण लक्ष दिलं पाहिजे, पुढाऱ्यांना पण लक्ष दिलं पाहिजे की बाबा थोडंसं आपापल्या वार्डामध्ये कोण आहे, नगरसेवक माजी कोण होता, जरी आता जरी महापालिका वगैरे सदस्य नसतील, बरखास्त असेल, तरी आयुक्तानं थोडं लक्ष दिलं पाहिजे। काही असं मोठं वेळ जाणार पण या गोष्टीसाठी। घंटागाडी येत नसल्यामुळे प्रत्येक घरातले लोक रस्त्यावर कचरा टाकत आहेत आणि त्याची दुर्गंधी फार पसरलेली आहे। त्याच्यामुळे नगरपालिकेनं याच्याकडे लक्ष द्यावे आणि गटरी वगैरे साफसफाई करत नाहीत, त्याची दुर्गंधी पसरलेली आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं। आजार पण भरपूर झालेत कारण व्यवस्थित विल्हेवाट नसल्यामुळे कोणी येतंय कुठेही कचरा टाकतात। ते कचरा टाकल्यामुळे कुत्रे जनावरे येऊन तिथं असं भरपूर इकडे तिकडे कचरा पसरल्यामुळे घरामध्ये दुर्गंधी त्याची येते, आजार वाढलेत। त्याच्यामुळे व्यवस्थित जी आहे ती व्यवस्थित विल्हेवाट लावावी त्याची कचऱ्याची वगैरे आणि घंटागाडी पाठवावी। हॉटेलवाले हे सुद्धा सर्व कचरा आपला गोळा करून दुसऱ्याच्या दारात आणून टाकत आहेत आणि हा कचरा जर आपल्या देशी केंद्र शाळा, महात्मा बसवेश्वर सूत मिलवरील शाळा, तसेच SSC बोर्ड ऑफिस ह्या रोडवर पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि घंटागाडीला फोन करून सुद्धा ती गाडी 15-15 दिवस येत नसल्यामुळे लोक आपल्या घरातील कचरा दुसऱ्याच्या दारात आणून टाकत आहे आणि त्याची दुर्गंधी पसरून आरोग्याची हानी होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे बरेच लहान लेकरं सुद्धा शाळेतले आता सध्या व्हायरलमुळे आजारी पडलेले आहेत, तर याची दखल घेण्यात यावी। विद्यार्थी सतत आजारी पडत आहेत, डासाचं प्रमाण वाढलेलं आहे। प्रशासनाला वारंवार आम्ही शाळेच्या वतीनं पत्र दिलेलं आहे, तरी प्रशासन इथल्या कचऱ्याची काही दखल ही घेत नाहीत व कचरा हा वेळेवर उचलत नाहीत। तरी प्रशासनाला व महानगरपालिकेला ही आमची विनंती आहे की त्यांनी हा कचरा वेळच्या वेळेवर उचलावा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी लहान मुलांची शाळा आहे म्हणून कचरा टाकणं बंद करावं, ही आमची त्यांना विनंती आहे। आणि प्रशासनाला जर जाग येत असेल तर त्यांनी इथला कचरा हा वेळच्या वेळेवर उचलावा। सतत आम्ही तुमचा पाठपुरावा करणे हेही योग्य नाही। सध्या महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष देतील का असा सवाल नागरिकातून या ठिकाणी केला जात आहे। मात्र वेळोवेळी महानगरपालिकेला टॅक्स भरून सुद्धा कसल्याच सुविधा नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांनी केला आहे।
त्यामुळं येत्या काळात तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देतील आणि आमच्या समस्या सोडवतील का, असा सवाल सध्या नागरिकातून या ठिकाणी केला जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.